हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला गुढीचं वस्त्र कसं तयार करायचं आहे ते दाखवणार आहे. बघा, हे मी काठापदराची साडीचं जे ब्लाऊज आहे शिल्लक राहिले त्याच्यापासून तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आंबा कलरचं, बघा साडीचं काठापदराची साडी आहे त्याच्यापासून तयार केलेले हे वस्त्र आहे. बघा, त्याच्यानंतर बघा तिसरा नमुना, हे बघा हे असं मोरपंखी कलर मध्ये थोडंसं, हे पण काठापदराच्या साडीपासूनच तयार केलेलं आहे. एका साडीपासून आपण 4 ते 5 गुढीचे वस्त्र व्यवस्थित तयार करू शकतो. हे बघा, हे मला सगळ्यात जास्त आवडलेलं वस्त्र आहे. हे बघा, याच्यामध्ये 40 इंचाचा तुकडा कट केलेला आहे. तुम्ही 30 ते 40 इंचाच्या दरम्यान तुकडा कट करू शकता. एका साडीपासून तुम्हाला 4 ते 5 तुकडे मिळतील. आणि त्या कट केलेल्या तुकड्याच्या साईडतून बघा, ह्या साईडतून कट केलेल्या भागाकडे मी घरच्या घरी अवेलेबल जी लेस असेल ही लेस लावलेली आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती लेस लावू शकता. बघा, ह्या साईडतून लावलेली आहे, प्लस ह्या साईडतून ही लेस लावून घेतलेली आहे. लेस लावल्यानंतर बघा, साडीच्या काटांची घडी घालून घ्यायची. असं पकडायचं, साडीला थोडंसं खाली अंतर ठेवायचे, थोडंसं, आणि साडी थोडीशी वर सरकवून घ्यायची. इथं घडी घातलेली आहे, तिथं वरच्या बाजूतून त्या घडीवर आपण कात्रीने कट मारणार आहोत. तर बघा, मी असे 2 तुकडे काढलेले आहेत आणि याच्यावरच हा तुकडा आपण वरचा छोटा जो आहे तो सरळ साईडून ठेवूया. मशीनच्या सहाय्याने इथून अशी कंप्लीट एक साधी टीप मारून घ्या. काठापदराच्या साडीचा पदर आहे, फक्त रुंदी परफेक्ट तुमचं माप जे आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त असली पाहिजे. टोपी व्यवस्थित बसली पाहिजे. कट करून घेते याला. याला उलट करून घ्या आणि याला टीप मारून घ्या. आपल्या हाताच्या 2.5 किंवा 3 इंच एवढा 2 तुकडे कट करून घ्यायचे त्याचे लेसचे, आणि ह्या लेसला ह्या वरच्या टोपीला आतून जोडून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनं असं आतमध्ये घालायचं आहे इथे सेंटरला ह्याच्या, आणि याच्यावर त्याची टीप मारून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी याची टोपी बसून घेतलेली आहे. तर ह्या साईडकडून आपल्याला गुढीची काठी अडकवता येते आणि ह्या साईडकडून याचं तोंड बंद करून घेतलेलं आहे मी. आणि हे 2 नाडे दोन्ही साईडला बांधण्यासाठी तयार केलेले आहे. तर आता आपण फक्त इस्त्री मारून घेऊयात आणि याची घडी कशी घातली जाते ते दाखवते मी तुम्हाला. इस्त्री करताना याच्यावर घडीवर घडी व्यवस्थित मारून घ्या. अशा पद्धतीने मी याची इस्त्री मारून घडी तयार केलेली आहे. तर तुम्हाला याची फिनिशिंग पण व्यवस्थित करता येऊ शकते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.